ताज्या व ठळक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। धर्मपुरी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। धर्मपुरीचे सरपंच बाजीराव सुदामा काटकर, गावातील ज्येष्ठ नेते तानाजीराव पाटोळे, बबनराव पाटील, मोहन मोरे, संभाजी पाटील, जयप्रकाश मसुगडे, विजयकुमार पवार, माधव मोरे मेजर, विजयकुमार पाटोळे, दादासाहेब काटकर, उत्तमराव निगडे, भारत निगडे, विष्णू केंजळे, बाळासाहेब पाटोळे, पांडुरंग करचे, पांडुरंग मसुगडे, गावचे पोलीस पाटील अमित मसुगडे, ग्रामपंचायतचे सदस्य सुरेश करचे, संतोष ठिंगी, रामचंद्र भोईटे, सागर झेंडे, दादासाहेब पाटोळे, रमेश मसुगडे, दीपक जाधव, महेश कुलाळ, बबन झेंडे, ग्रामस्थांमधील नंदकुमार राऊत, विठ्ठल निर्मळ, गोरख पाटील, विजयकुमार राऊत, निलेश काटकर, बापूराव कापसे, जयकुमार कापसे, गोरख काटकर, नवनाथ पाटील, मोहन राऊत, अक्षय कुंभार, सागर काटकर, शिवाजी घाडगे, रणजित पवार, धनंजय कुलाल, दत्तात्रय जाधव, तानाजी खांडे आदी मान्यवर उपस्थित होते। याचंच औचित्य 6 जानेवारी हा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस असल्यामुळं त्याचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनानं 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। 1832 साली इंग्रजांच्या काळामध्ये पत्रकारिता होती का नव्हती हे आम्हाला पण माहीत नव्हतं, परंतु त्यावेळेस धाडस केलं त्यांनी का तर जनसामान्यापर्यंत कुठलं तरी एखादं दैनिक पोहोचावं, जनसामान्यांच्या लोकांच्या काही ज्या व्यथा असतील, अडीअडचणी असतील त्या शासनापर्यंत कुठल्या माध्यमातून पोहोचावायच्या, त्याचा एक परिपाक होता की त्यांनी ते दैनिक दर्पण हे चालू केलं। त्याचंच औचित्य साधून ते धर्मपुरी ग्रामपंचायतीनं जे ठरवलं होतं की 6 जानेवारीला कार्यक्रम घ्यायचा, परंतु काही कारणास्तव आम्हाला तो कार्यक्रम घेता आला नाही। परंतु आज आम्हाला आनंद वाटतोय एक आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। धर्मपुरी ग्रामपंचायतीमध्ये 5 फेब्रुवारी 2018 रोजी आम्ही पदभार स्वीकारला। थोडं पार्श्वभूमी सांगतो गावाची। गावामध्ये परंतु जसं ह्यामध्ये राजकारणामध्ये आल्यानंतर गावाचा पहिल्यांदा आराखडा तयार केला। गाव पहिल्यांदा कुठल्या पद्धतीनं गाव आहे ते बघून घेतलं। एक आपल्याला गावामध्ये काय विजन करायचं किंवा कुठली दुरुस्ती ठेवायची, कुठल्या कामावरती फोकस द्यायचा आहे ते पूर्णतः नियोजन आराखडा तयार केला आणि त्या पद्धतीनं काम चालू केलं। गावामध्ये सुरुवातीला कायदा सुव्यवस्था नव्हती, तर पहिल्यांदा कायदा सुव्यवस्था राखली जावी त्याच्यासाठी एक आपण CCTV कॅमेरे गावामध्ये बसवायचा निर्णय घेतला आणि ते प्रत्यक्षात अंमलात आणला। त्याचा आम्हाला एवढा फायदा झाला की जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता ते बऱ्यापैकी कमी झाला। काही घटना अनुचित प्रकार घडत होते त्यालाही पायबंद बसला। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आम्ही गावामध्ये गाव आमचं हे 20% गावामध्ये राहते, 80% लोकसंख्या ही रानामध्ये वाडी वस्तीवरती राहते। तर गावातील रानातली लोक ही तुम्हाला ग्रामपंचायतीला घरपट्टी पाणीपट्टी भरतात, त्यांनाही सुखसुविधा पुरवल्या पाहिजेत। त्या दृष्टिकोनातून आपण ही गावामध्ये वाडी वस्तीवरती LED दिवे बसवायचे नियोजन केलं आणि अख्ख्या पूर्ण धर्मपुरी गावामध्ये वाडी वस्तीवरती पूर्णतः LED दिवे बसवले पूर्णतः आपण त्या ठिकाणी। 14 वित्त आयोगामध्ये काही नियोजन अपुरं होतं, काही कामामध्ये बदल प्रस्ताव करावे लागले आपल्याला, ते बदल प्रस्ताव मान्य करून आपण त्या पद्धतीनं काम केलं। दुसरी गोष्ट, गावामध्ये विहिरीला पाणी मुबलक असताना सुद्धा ही गावाला पाणी पुरवठा व्यवस्थित वेळेवर सुटसुटीत होत नव्हता, तर ते आपण गावामध्ये 2 वितरिका सेपरेट टाकून गावाला कंटिन्यूअस पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था केली। गावामध्ये नवीन पाण्याची टाकी बांधली, गावामध्ये रस्ते नवीन तयार केले, काही ठिकाणी LED लाईट बसवल्या, परंतु आपण हायमॅक्स पण बसवले, काही जिल्हा परिषद फंडामधून हायमॅक्स बसवले आपण। आमदार निधी पण आम्हाला मिळाला, व्यायामशाळेची इमारत आपण आता बांधतोय त्या ठिकाणी। दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे ह्या ज्या ओढा खोलीकरण रुंदीकरण ती स्कीम आहे त्यामध्येही आपल्याला जवळजवळ 12-13 लाख रुपये मिळाले। दुसरी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पेयजल योजनेतून आपल्याला आपल्या गावाला 50 लाख रुपये मिळाले।
ते 50 लाखाचं नियोजन आपण की वाडी वस्ती, कारण गाव वाडी वस्ती वसल्यामुळं आपण त्या प्रत्येक स्कीम प्रत्येक वाडी वस्ती राबवणार आहे. अशा 10 वाड्या वस्ती आहेत, त्या ठिकाणी 10 वाड्या वस्तीचं नियोजन आपण त्यांना अधिकाऱ्यांना सांगून त्या पद्धतीनं स्कीम राबवते आपण. ते पूर्ण मंजूर झालेले आराखडाही तयार झाला, एस्टिमेट त्याचं तयार झालेलं आहे. 1-2-3 महिन्यामध्ये स्कीम अंमलात पण येईल त्याची. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आपल्या माळशिरस तालुक्याला 22 किलोमीटरचं टार्गेट होतं. त्यापैकी आनंदाची गोष्ट म्हणजे 2 किलोमीटरचा रस्ता आमच्या धर्मपुरी गावाला मिळाला. तो एक साधारण 6 कोटीचा रस्ता तो एक आम्हाला गावाला मिळाला. आता नियोजित कामं करायची म्हटलं तर आम्हाला ग्रामपंचायतीची एक सुसज्ज इमारत असावी. त्या ठिकाणी एकाच ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिस, तलाठी ऑफिस, कृषी विभाग ऑफिस, MSCBचं ऑफिस, पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी ग्रामसभेचं कार्य म्हणजे एक सभागृह असं चांगल्या पद्धतीचं असावं असं एक नियोजन आहे. ते आपण म्हणजे प्रोसेसमध्ये आहे. दुसरी गोष्ट, गावाला स्मशानभूमीचा प्रश्न मोठा आहे. तर स्मशानभूमीचा पण अतिशय चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी असावी. त्या पद्धतीनेही आम्ही पाठपुरावा चालू आहे. आराखडा बनवून आम्ही जिल्हा परिषदेला दिलेला आहे. अंतर्गत गटारीचा प्रॉब्लेम आहेत भरपूर गावामध्ये, तेही नियोजन चालू आहे. ज्या ज्या गोष्टी गावाला कराव्या लागणार आहेत त्या ठिकाणी 100% आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे आम्हाला अजून हुरूप येतोय. ग्रामपंचायत टीम आमची चांगली आहे, यंग असल्यामुळं आणखी जोरदार काम करते पाठीमागं लावून. अशा पद्धतीनं हे गावामध्ये आम्ही सध्या जे काही चालू आहे कामकाज ही ह्या पद्धतीनं चालू आहे. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. 2 मिनिट थांबतो. साधून जो मान सन्मान केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आदरणीय सरपंच साहेब बाजीराव काटकर साहेब व त्यांचे सर्व सहकारी उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य याचं मनापासून आभार मानतो. आणि विशेष असं कौतुक असं करावं वाटतं की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन आपल्या तालुक्यात ज्या ठिकाणी होतं त्या गावामध्ये आज आम्हाला येण्याचा योग आला आणि त्या ग्रामपंचायतच्या वतीनं आमचा या ठिकाणी सन्मान केला. ते एक मोठं सद्भाग्य आम्हाला लाभलं. MSc ॲग्री झालेला माणूस सहजासहजी कुठल्याही पदावर, अधिकारी पदावर, प्रशासकीय सेवेत सहजासहजी जातो. पण तुमच्या गावाचं भाग्य आहे की यांनी शासकीय सेवेत न जाता तुमच्या गावाचं त्यांनी या ठिकाणी सेवा करण्याचं जे वृत्त स्वीकारलं आहे त्यांच्या या वृत्ताला आमच्या पत्रकारांच्या वतीनं, तालुक्यातल्या सगळ्याच पत्रकारांच्या वतीनं आम्ही तुम्हाला मनापासून या ठिकाणी पाठिंबा देतो. गाव जरी छोटा असला तरी या गावात मोठ्या मनाची माणसं या ठिकाणी आज लाभली. असं एक कौतुक मला विशेष करावंच वाटलं, कारण की तालुक्यामध्ये सगळ्या पत्रकारांना या ठिकाणी बोलवलं जातं. म्हणजे वास्तविक पाहता अकलूजमध्ये काम करत असताना अकलूजमधल्या काही राजकीय नेतृत्वाने त्या ठिकाणच्याच पत्रकारांना बोलवून सन्मान केला. नातेपुते त्या ठिकाणचा सन्मान केला. आमच्या निमगावमध्ये निमगावच्या लोकांचा आजच सन्मान आहे. आम्ही निमगावमध्ये 3-4 पत्रकार आहे, पण तेवढ्या लोकांना बोलवलं. पण तुमचं मन इतकं मोठं आहे की काय तुमचं आणि आमचं काय असं लांबचं असं ही असताना सुद्धा जवळचं संबंध तुम्ही दाखवलं या माध्यमातून. या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व पत्रकार संघाच्या वतीनं, पत्रकारांच्या वतीनं मी आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि माळशिरस तालुका पत्रकार संघाची आम्ही ज्या ठिकाणी दिनदर्शिका या माध्यमातून केलेल्या आमच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सहसचिव, आपल्याला या ठिकाणी बेड उपाध्यक्ष मनोज राऊत असतील, संजय देशमुख साहेब असतील, आपल्याला या ठिकाणी दिनदर्शिका देतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय. सर्व पत्रकारांचा सन्मान केल्यानंतर सरपंच बाजीराव सुदाम काटकर यांनी आपल्या घरी सर्व पत्रकारांना स्नेहभोजन देण्यात आले.